आपले कार्यकर्ते दक्ष, वादळाची चाल अवघ्या तालुक्याच लक्ष. बंडू काका, बंडू काका, आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स, आमदार फिक्स आमचे, आमदार. हा पेपर वाचले, कारण एकाकी असते, पेपर वाचल्याशिवाय तिच्याकडे कुठला विरुंगळा नाही. तिन्ही पेपर 2-3दा वाचून टाकला. हे दोन्ही पेपर ती आजी आज वाकडी होऊन घरी आशीर्वाद द्यायला आली. याच्या इतकी श्रीमंती कोणाच्या नशिबात. आल किती गेले किती लाख पुढारी, काका आमचा स्वाभिमान नजर करारी. आल किती गेले किती लाख पुढारी, काका आमचा स्वाभिमान नजर करारी. नाद नका करू राव एवढ्यात काही, छक्के पंजे तुम्ही खेळा आम्ही त्यात नाही. फुल अँड फायनल विचार यंदा जनतेच्या समक्ष, वादळाची चाल अवघ्या तालुक्याच लक्ष. बंडू काका, बंडू काका, आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स, आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स. किती पिसा तुम्ही आम्हा फरक नाही, हुकुमाचा इतका ठोक त्याला तोड नाही. पत्ते किती पिसा तुम्ही आम्हा फरक नाही, हुकुमाचा इतका ठोक त्याला तोड नाही. झुंज देणं बिगड्या वाग सज्ज होत आहे, 12 बलुतदारांचं राज्य येत आहे. विरोधात उभ्या त्यांच्या काळ जात धस्स, वादळाची चाल अवघ्या तालुक्याच लक्ष. बंडू काका, बंडू काका, आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स, आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स. काम आमची बोलतात उगाडिंग्या नाही, इथे सोबतीला बंडू काकाच राही. काम आमची बोलतात उगाडिंग्या नाही, इथे सोबतीला बंडू काकाच राही. पदर मोड करून काका मदतीस येतो, लावा पैज वाघ यंदा मोठा लीड घेतो. बंडू काका आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स, आमदार फिक्स आमचे, साठी लांब हॉस्पिटल काढलं आणि त्यांना मला शेकडो पेशंट उपचार द्या. ही म्हणजे संपत्ती. बंडू काका मदतीला पदर मोड करून प्रत्येक आपत्ती जंगल आली असेल, दुष्काळ आला असेल, करोना आला असेल, त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. सेवा केलेली सेवा मिळतो परमेश्वराच्या घरी. आमची बोलतात उगाडिंग्या नाही, तिथे सोबतीला बंडू काकाच राही. पदर मोड करून काका मदतीस येतो, लावा पैज वाघ यंदा मोठा लीड घेतो. बंडू काका नेता आमचा, बंडू काका पक्ष, वादळाची चाल अवघ्या तालुक्याच लक्ष. बंडू काका, बंडू काका, आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स, आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स, आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स, आमदार फिक्स आमचे, आमदार फिक्स.
समोरच्याला तुटून पडतो नगरपालिकेत। भाषा वगैरे हा विषय जाऊ द्या, शब्दरचना जाऊ द्या, पण जी भाषा ते समोरच्यांना कळते ना, ही भाषा आम्ही नगरपालिकेत एकदम चांगल्या पद्धतीने वापरतो। आणि असं जर काही झालं फारशी गरज पडणार नाही, परंतु झालं तरी माझी कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, आपण सकाळ उठल्यापासून छत्रपतींचं नाव घेतो। आपण छत्रपती शिवाजी महाराज नसतील त्यासना अग्निडागपासून तर जलदानापासून तर सगळे पुण्यकर्म आपले आहेत। आपले 6 पेपर निघालेले, हे 6 पेपर भरून एवढी जर कर्म असतील तर मला वाटतं परमेश्वराला सुद्धा धर्म राहील की या लेकराला किती जास्त मताधिक्याने निवडाय। पैसा राहून सेवा करता आली नाही, पैसा नसताना सुद्धा तुमच्या ह्या बंडू काकाने आणि आमच्या सगळ्या बाराबुलतारकांच्या सहकार्याने सेवा केली आहे। सेवा केली की मेवा मिळाल्याशिवाय राहत नाही। मला वाटतं तो दिवस आता येऊन ठेवतो, वळवण्याकडे मोठं लक्ष देतो। तुम्ही समजा लाडली बहिणीला लाडक्या लेकीसनी घेतली गदरशी, आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी राहतील। त्यामुळे आपण सगळेजण या सगळ्या प्रक्रियेला एकदम आपल्या कामाच्या, आपल्या कर्तृत्वाच्या, आपल्या दान धर्माच्या, सेवेच्या जीवावर आपण या निवडणुकीला पुढे जाणार आहेत। विकास काय तर जो निवडून आला ज्या पदावर बसला की त्याला विकास करणं ही त्याची नैतिक जबाबदारी असते। आणि या बंडू काकाला एकच संधी दिली होती, आबा मार्केटचा काया पालट केला, इतिहासामध्ये असा विकास झाला नाही, असा विकास केला। आणि विकासाचा आराखडा दरवर्षीला प्रत्येकाच्या घरी तिळगुळ आणि पॉम्पलेट्स आणि संक्रांतीच्या शुभेच्छाने पाठवला, त्याचे साक्षीदार तुम्ही आहेत। आणि मार्केटमा जास्त काही निधी नसताना एवढा विकास करत तर शासनाला 2-2 हजार कोटीला निधी असल्यावर बंडू काका काय काय करणार आहे सांगा तुम्ही। विकास करण्यासाठी विकासाबरोबर दर्जाची टिकवण्याची नैतिकता लागते। आणि या बंडू काकांनी त्या काळामध्ये काँक्रिटीकरण केलं। 14 वर्ष घ्या तुम्ही सगळा साक्षी द्यायचे। एवढी मोठी हेवी वाहतूक असताना सुद्धा त्या काँक्रीटले तडा नाही, 14 वर्षात तडाने दिली तर 14 महिन्यात टिकत नाही, यांना फरक आहे। आणि म्हणून या गोष्टींवर जास्तीचा वेळ न वाया घालता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना कंबर कसावी लागणार आहे। जनशक्तीच्या विरोधात कुठलीही धनशक्ती टिकणार नाही। त्यांचे सगळे येणारे कर्मकांड काय जे असतील ते येणाऱ्या काळामध्ये जे ज्या पद्धतीने ते येतील त्या पद्धतीने ते पूर्ण होतील। तुम्ही फक्त कंबर कसून आपलं गाव आणि आपल्या शिवार सांभाळा। मी नम्रतेने एकच सांगेन की जे काम केलेलं आहे आपण वर्तमान पेपर छापलेले, तुम्हाला फक्त ढोर मेहनत करायची नाही। आपले 25 कार्यकर्ते या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आम्ही सगळे, एवढंच या ठिकाणी तुम्ही फक्त गाव सांभाळा एवढंच मी या ठिकाणी नमूद करेन। आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलण्याच्या होत्या, पण आपल्या तालुक्याचं आदरणीय लाडकं नेतृत्व आदरणीय पिंजन नाना अहो त्यांनी घरी बोलवून 2 दिवसापूर्वी मला आशीर्वाद दिला। आणि त्या ठिकाणी अशोक शिंदे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित होतो। आणि काल त्यांची एका सभेच्या कार्यक्रमामध्ये दुःखद घटना झाली, तिथेच त्यांचा अंत झाला। हे मोठं वाईट घडलं। आणि म्हणून हा सांगता समारोप आदरणीय पिंजन नानांचं पुण्यस्मरण करून त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची। आपल्या चंदनपुरीच्या गावातली ज्योती आयरे हिचंही दुःखद निधन झालं 22 तारखेचं। याचं वय वर्ष 22 फक्त, अल्प वयामध्ये। तिलाही आपल्याला श्रद्धांजली व्हायची। मी आदरणीय पिंजन नानांच्या अंत्यदर्शनाला याला जाणारच आहे। म्हणून आपण सगळ्यांनी प्रथमतः उठून आणि पिंजन नानांना चिरशांती। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।